तील साधू संतांचा भव्य दिव्य राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलन 15 मे 2026 रोजी आपण इथे आयोजित करत आहोत. या संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे उपस्थित राहणार आहेत. त्या संदर्भात आपल्याशी हितगुज करण्यासाठी किंवा आपल्याला काही माहिती करावी या उद्देशाने आम्ही आज इथे संस्थेतर्फे मी राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील आणि आध्यात्मिक वर्गातर्फे प्रसिद्ध कीर्तनकार अमित महाराज हे आम्ही दोघेजण इथे समोर आलेले आहोत. आमच्या समोर इथे आमचे खजिनदार पी.वाय. पाटील आणि आमचे सहकारी हिरामन भोईर हे इथे उपस्थित आहेत. हा जो आगरी साहित्य आपला आध्यात्मिक संमेलन जो आहे राष्ट्रीय संमेलन, हा पहिला भव्य दिव्य म्हणजे असा संमेलन होते की राष्ट्रीय स्तरावर अध्यात्माचा आगरी समाजाचा संमेलन आतापर्यंत झालेलं नाही. तो पहिल्यांदा आपण इथे या श्रींच्या पेन नगरीमध्ये आपण घेतो आहोत. ही संत विनोबांची जन्मभूमी आहे. तसंच अक्षयानंद सरस्वती स्वामी, तसेच लक्ष्मण परमपूज्य लक्ष्मण महाराज आणि नारायण बाबा गडबकर आणि धाटावकर महाराज यांच्या जन्मभूमीत आपण हे हे परिषद आपले संमेलन आपण आयोजित करत आहोत. या संमेलनामध्ये जे अग्रस्थानी जे असणार आहेत ते परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज आणि कर्नाटकच्या भगीरथ पीठाचे जगद्गुरू पुरुषोत्तमानंदपुरी महास्वामी हे असणार आहेत दोघेजण. यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 8 वाजता आपण भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढणार आहोत आणि त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम होतील. या आध्यात्मिक संमेलनासाठी म्हणजे आगरी समाजाचे 9 आमदार, 2 खासदार, 3 महापौर, 1 जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आजी माजी लोकप्रतिनिधी सगळ्यांना आम्ही पाचारण त्याच्यात सहभागी करून घेणार आहोत. सगळ्यांना पाचारण करणार आहोत. या संमेलनाचा अध्यक्षस्थान वनमंत्री गणेश नाईक साहेब स्वीकारणार आहेत. तर स्वागताध्यक्ष आपले स्थानिक आमदार रविशेठ पाटील हे असणार आहेत. तर हा असा मोठा कार्यक्रम आपण पहिल्यांदाच घेतो आहोत आणि या संमेलनासाठी देशभरातील सर्व राज्यातून 15-16 राज्यातून सगळे समाज बांधव, साधू संत सगळे येणार आहेत आणि जवळपास 20 ते 25 लाख हजार लोक या संमेलनासाठी उपस्थित राहतील अशी आम्ही सगळी व्यवस्था आम्ही सगळी चालवलेली आहे. अमित महाराज आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व वारकरी मंडळ असतील, हरिपाठ मंडळ असतील, हे असतील भजन मंडळ असतील, महिला मंडळ असतील, युवक मंडळ असतील, सर्वांना आम्ही त्याच्यात सहभागी करून घेतो आहोत. तसं आम्ही एक पत्रक काढलेलं आणि गावोगावी जाऊन आम्ही सगळ्यांना ते देऊन व त्याच्यात सगळ्यांनी एक दिवस समाजासाठी काढून तुम्ही त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे असं आम्ही आव्हान करतो आहोत. आमचे सगळे कार्यकर्ते अध्यात्मातले आमचे सहकारी सगळे गुरुवर्य शिष्यगण आहेत ते सगळे खेडोपाड्यात हे करत आहेत आणि हा राष्ट्रीय पातळीवर संमेलन असल्यामुळे देशभरातील सगळे साधू संत सगळे आणि समाज बांधव ते इथे सहभागी होणार आहेत. हे बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांसाठी आम्ही इथे काही रूम्स बुक केलेले आहेत. त्यांना राहण्याची व्यवस्था हे केलेली आहे. सर्व समाजाला जेवढे उपस्थित असतील त्यांना आम्ही सकाळचा नाश्ता, दुपारी भोजन देणार आहोत आणि या संमेलनामध्ये साधारण जे लोक येतील त्या सगळ्यांना ती व्यवस्था म्हणजे चांगलं मंडप, आम्ही डोमचं मंडप वगैरे आणि त्याच्यावर जर्मन कपडा वगैरे टाकून ऊन लागणार नाही, जेणेकरून तर उन्हाचे दिवस आहेत त्याच्यासाठी आम्ही एक डॉक्टरांची एक टीम ही तयार केलेली आहे. ते एक ॲम्ब्युलन्स तिथं असेल, उन्हाचे दिवस आहेत म्हणून आम्ही ती सगळी त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. या सुरुवातीला जो संमेलन हे होणार आहे, शोभायात्रा निघणार आहे, ती शोभायात्रा साधारण 8 वाजता आम्ही टायमिंग देणार आहे. ती साधारण अर्धा एक तास उशिराने जर सुरू झाली तर 11 वाजता याच्यावर येणार आहे. तर मुख्यमंत्र्यांना आम्ही 11चा टायमिंग दिलेला आहे. स्टेजवरचा कार्यक्रम 11 वाजता सुरू होणार असं आम्ही ते त्यांना मुख्यमंत्र्यांना टाइम दिलेला आहे, सांगितलेला आहे की आम्हाला तो टाइम तुम्ही द्या म्हणून. मुख्यमंत्र्यांनी आम्ही त्या दिवशी आम्ही मध्ये भेटलो, अमित महाराज वगैरे होते, संजय 4-5 लोक आम्ही होतो. त्यांनी लगेच दिली वेळ देण्यात यावी. तर त्यांना आम्ही लगेच सांगितलं आम्हाला 11ची वेळ देण्यात यावी. तिथे व्यासपीठावर जो कार्यक्रम होईल आपला तो राष्ट्रीय पुरस्कार, अध्यात्म क्षेत्रातील उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट प्रवचनकार, उत्कृष्ट अध्यात्म प्रसारक, अध्यात्म म्हणजे संत साहित्यिक, असं अध्यात्म क्षेत्रातील जेवढे वादक आहेत ते या सगळ्यांचं म्हणजे पक्वाद वादक आहेत प्रताप पाटील, त्यांना हे करणारे दत्तूबुवा भजन सम्राट आहेत,
तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आहेत शहापूरचे जगन्नाथ महाराज आहेत ते विद्या वाचस्पती आहेत आणि सोनी टीव्हीला त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा ते. तर अशा राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव आहे त्यांना आम्ही राष्ट्रीय पुरस्कार देऊन तिथे सन्मानित करणार आहोत. दुसरं गोष्ट म्हणजे आम्ही एक वारी देवाची या नावाने एक स्मरणिका म्हणजे एक पुस्तिका काढणार आहे. त्याच्यात सगळे संत होऊन गेलेत आगरी समाजातले, त्यांची सगळ्यांची माहिती त्याच्यात असणार आहे. त्याचं प्रकाशन करणार आहेत. स्टेजवरचा कार्यक्रम झाल्यानंतर एक थोडा दर्शन सोहळा म्हणून आम्ही ठेवणार आहेत. ते सदानंद महाराज येणार किंवा ते दुसरे पुरुषोत्तमपुरी महास्वामी येणार आहेत, त्यांच्या दर्शनाचा सोहळा. त्यानंतर भोजनाची व्यवस्था आहे दुपारी 2 वाजता आणि 2च्या नंतर आम्ही मग ते दत्तूबुवा असतील, ते पडगेकर असतील किंवा असे भजन सम्राट जे प्रसिद्ध गायक आहेत, नाशिकचा एक आहे गायक, यांचं एक चक्री भजन आम्ही ठेवणार आहेत. त्याच्यानंतर प्रताप पाटील आणि तो सचिन धुमाल हे आहे बासरी वादक आहे, त्यांची एक जुगलबंदी ठेवणार आहेत. त्यानंतर आम्ही 2 आमच्या लोकांनी ठरवलं की एक समाजाची संस्कृती पण आपण एक पुढे आणली पाहिजे म्हणून एक जगदीश पाटील आणि दादोस यांचं एक गाणं तिथे आम्ही आगरी याच्यावर समाजाच्या याच्यावर त्यांचं ते पेश करणार आहेत. 1-2 धवला जे मोठ्या रेडिओ स्टार टीव्ही स्टार आहेत त्यांचे 2 धवला सादर होतील आणि नंतर मग बरेच कार्यक्रम त्याच्यात असे घेतलेले आहेत. अजून आमचे हे यांना सांगितलंय महाराजांना लोकांना की आम्हाला त्यातलं काही कळत नाही, अध्यात्माचं काय कार्यक्रम राबवायचा हे सगळं आम्हाला तुम्ही सुचवा, आम्ही त्याचं इम्प्लिमेंट करू हे करू. आणि त्याच्यानंतर मग साधारण एक 5,000 किंवा 6,000 लोकांचा एकाच वेळी हरिपाठ होईल. आता हे महाराज सांगतीलच आपल्याला की साधारण 2-3 हजार महिला, 2-3 हजार पुरुष एकाच वेळी 100-125 जेवढे तबल जे हे येतील ते सगळे एकाच वेळी वाजवतील, एकाच वेळी सगळे नाचतील आणि एक असं भक्तिमय वातावरण असं तयार करतील. तसा कार्यक्रम आहे. दिवसभर असा कार्यक्रमांची रेलचेल आपण ठेवलेली आहे आणि ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही तुम्हाला आज इथे पाचारण केलेलं आहे. तुमच्यासमोर ही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या घटनेच्या मध्ये आता काही लोक म्हणतील हा अध्यात्माचा कार्यक्रम का घेतला, तर आमच्या घटनेच्या कलम 1 मध्येच आम्ही म्हटलेलं आहे की समाज संस्कृतीचं जतन आणि संवर्धन याच्यासाठी आम्ही करतो. त्याच्यामध्ये भजन, प्रवचन, कीर्तन हा आमचा देवभक्तीचाच एक प्रकार हे भाग आहे. कारण आमचा आगरी समाज जो आहे हा भक्ती मार्गाचाच आहे. संत महंतांच्या सानिध्यात पूर्वीपासून प्राचीन राहिलेला आहे आणि त्या यांच्यामध्ये संत जे वाङ्मय आहे प्राचीन त्याच्यामध्ये आगरी बोलीचा ठसा प्रतिबिंब त्याच्यावर चांगल्यापैकी बऱ्यापैकी उमटलेला आहे आणि म्हणून हा संत देव धर्मातलाच म्हणून आमचा दिनक्रमच असा होतं की हे स्नान संध्या करायची आणि मग हे करायचं देवपूजा करायची, हा आमचा परिपाठ आहे. आणि मग हे जे आमचं जे अध्यात्म परंपरेचं जे महात्म्य आहे ते जगासमोर अधोरेखित करावं या उद्देशाने आम्ही हे परिषद आयोजित केलेली आहे. एक भव्य दिव्य संपूर्ण आपल्या आगरी समाजातील देशभरामध्ये असणारे सगळे संत मंडळी आहेत ज्यांनी आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे. अशा सगळ्या मंडळींना एकत्रित आणून एक भव्य दिव्य आपण एक आध्यात्मिक संमेलन आपण या ठिकाणी येत्या 15 मे रोजी आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. वास्तविक पाहता पाहिलं आपल्या समाजाची दिशा आणि आपल्या समाजाची वैचारिकता जर पाहिली, आपला आभार आपला विचार जर पाहिला तर खऱ्या अर्थानं मुळात हा नव्हताच. पण अशा काही मंडळींनी आपलं आयुष्य या आध्यात्मिक कार्याकरता झिजवलेलं आहे. त्यातील एक मी नाव या ठिकाणी सांगेन की गुरुवर्य सावलाराम महाराज. ज्यावेळी मुंबई या सारख्या ठिकाणी मामासाहेब दांडेकर ज्यावेळी कार्यक्रमासाठी अध्यात्मासाठी आले आणि अध्यात्मासाठी आल्यानंतर त्यांनी विचारलं तुमचं नाव काय, तुमच्या गळ्यात माळ आहे, तुमचं नाव काय? त्यांनी सांगितलं सावलाराम महाराज म्हात्रे. आणि म्हात्रे म्हणजे तुम्ही आगरी, म्हणजे आगरी आणि वारकरी हे संमेलन जुळण्यासारखं नाहीये तसं. म्हणजे त्यांनी सांगितलं की वाघाने गवत खाल्ल्यासारखं आहे. तर वरच्या पट्ट्यामध्ये जर आहार पाहिला आणि आपला खालचा जर आहार पाहिला, आपल्या माणसाची जर वैचारिकता पाहिली तर तो विषयच नाहीये. पण अशा मंडळींनी त्या काळामध्ये चंदनासारखा देह अध्यात्माकरता खऱ्या अर्थानं झिजवला. म्हणून आज अध्यात्मामध्ये सगळ्यात अग्रगण्य स्थानी आपला संपूर्ण समाज आज उच्च पातळीवरती खऱ्या अर्थानं आहे. म्हणून या देशभरात या भारत देशामध्ये आपले संत महंत जेवढे आहेत ज्यांनी चंदनासारखा देह झिजवला, आता ही भूमी पाहिली, नारायण बाबा गडपकर, इकडे धाटावकर महाराज, ही सगळी मंडळी इकडे उरणमध्ये जर आपण जर विचार जर केला तर रामकृष्ण महाराजांचे वडील गोविंद महाराज वाहळकर घरत, ही सगळी मंडळी आदराने जर यांचा जर विचार जर आपल्या आयुष्यामध्ये जर केला तर या मंडळींनी खऱ्या अर्थानं अध्यात्मासाठी सगळ्यात महत्वाचा चंदनासारखा देह खऱ्या अर्थानं झिजवलेला आहे.
आणि आध्यात्मिक क्रांती सुद्धा आपल्या समाजाने या ठिकाणी केलेली आहे. या अनुषंगानं या सगळ्याच मंडळींना एका मंचावरती आणि एका व्यासपीठावरती आणून एक आपल्या समाजाला दिशा देण्याचं काम ही संस्थेच्या मार्फत आपण करणार आहोत. आणि या अनुषंगाने आपल्या सगळ्याच मंडळींनी या आध्यात्मिक विचाराकडे खऱ्या अर्थाने यावं. या अनुषंगाने एक राष्ट्रीय पुरस्कार म्हणून या सगळ्याच मंडळीला, म्हणजे जेवढी आदरणीय मंडळी आहेत, आता मृदंगामध्ये आदरणीय नाव घेतलं जातं ख्यातनाम पखवाज वादक आदरणीय प्रतापजी पाटील खारघर इथे आपले सुपुत्र आहेत, आपल्या समाजाचे सुपुत्र आहेत. पण त्यांनी आपल्या भारतातच नव्हे तर भारत देशाच्या बाहेर अनेक देशांमध्ये जाऊन आपल्या नावाचा एक ठसा उमटवलेला आहे, आपल्या जिल्ह्याचा एक ठसा उमटवलेला आहे. तसे अनेक मंडळी या ठिकाणी आता दत्तात्रेय बुवा वढंगीकर आहेत, शंभूनाथ बुवा आहेत, निवृत्ती बुवा चौधरी आहेत. असे अनेक खऱ्या अर्थाने या आपल्या भूमीमध्ये, या रायगड जिल्ह्याला आणि आपल्या समाजामध्ये अनेक गायक वादक खऱ्या अर्थानं लाभले आणि त्यांनी आपलं नाव या भारत देशाच्या मातीमध्ये कान्याकोपऱ्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवलं. एवढी विशाल विचाराची माणसं आपल्याकडे आहेत. या मंडळींचं गुणगौरव खऱ्या अर्थानं होणं आणि ही मंडळी समाजाला कळावं. आज तुंगारेश्वरला आपलं सगळ्यात महत्वाचं अस्तित्व आहे, त्या ठिकाणी सदानंद महाराजांचं अस्तित्व आहे. आणि सदानंद महाराज आज एक आपल्या भूमीमधले, आपल्या कोकण प्रांतामध्ये, आणि ही कोकणची प्रांत ही भूमी ही परशुरामाची भूमी आहे. म्हणून त्या ठिकाणी या परशुरामाच्या भूमीमध्ये सदानंद महाराजांसारखा एक महात्मा, योगी महात्मा पुरुष या ठिकाणी आहे. महाराजांचं या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खऱ्या अर्थानं लाभणार आहे. मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत. आणि आपल्या कोकणचा एक वैभव महाराष्ट्रामध्ये आणि या भारत देशामध्ये त्यांनी आपल्या नावाचा एक कीर्तनाच्या माध्यमातून ठसा उमटवला, जगन्नाथ महाराज पाटील, त्यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. अनेक सगळे कीर्तनकार जेवढे आपल्या समाजामध्ये कीर्तनकार आहेत, लहान थोर या सगळ्या आध्यात्मिक लोकांना एक दिशा मिळावी, त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून या संस्थेने एक फार मोठा कार्यक्रम या संस्थेच्या मार्फत आपल्या पेण नगर परिषदच्या ग्राउंडवरती खऱ्या अर्थानं होणार आहे. मी आपल्या सगळ्या समाजातील आध्यात्मिक मंडळींना, सगळ्या आपल्या समाजातील सगळ्या मंडळींना एक विनंती करतो की सगळ्या मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. हा भव्य दिव्य या ठिकाणी संमेलन होतोय, न भूतो भविष्याती मला माहित नाही, पण याच्या आधी कधी झाला नाही, हा प्रथमतः होतोय. सगळ्या मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहाल अशी खऱ्या अर्थानं आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.